अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित. भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. आदौ वैभवतारकञ्च कथितं, श्रीकृष्णगीतामृतं. हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं. दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. 65 हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषां च हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन करूया, निवृत्तीनाथांना वंदन करूया, ज्ञानदेवांना वंदन करूया, सर्व संतांना वंदन करूया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आज आता आपण 25वी ओवी घेणार आहोत. फक्त त्यापूर्वी असं मला विचारायचं आहे की 2 दिवसाचे काही व्हिडिओ झालेले नव्हते आणि काही जण तुमच्यापैकी आलेलेही नव्हते. तर आता पुन्हा मला काही ह्या पारायणातून वेळ नाही झालेला ते व्हिडिओ वेगळे करायला. त्याचा थोडासा आढावा घ्यायचा का पहिल्या 23-24 ओवींचा हवा असेल तर, नाही तर मग आज मी 25वी शिकवणार आहे.
परत घ्यावा ताई. कारण ते राहणारच नाही, मग त्याचं रेकॉर्डच राहणार नाही. म्हणजे मला पुन्हा करावंच लागेल कधीतरी. जे आपलं एक सलग चाललंय तर ठीक आहे. तुम्ही काही घेणार आहे आत्ता, सांगणार आहे? पहिल्या प्रकरणातला शिवशक्ती घ्या. असं मार्गदर्शन दिलं. हो, घ्या. 38वी ओवी घेऊन हां, घ्या सांगू? घ्या घ्या घ्या. हा. जव कांतू लपो बैसे तव निजे जिच्या दोषे ये दोघे आरिसे जिया दोघा. जव कांतू लपो बैसे तव निजे जिच्या दोषे ये दोघे आरिसे जिया दोघा. ओळी क्रमांक 38. 38. शिवशक्ती मधलं चाललंय, शिवशक्ती मध्ये. हां, तुमच्यापैकी काही जण नव्हते ना, म्हणून त्यांना हे समजेल. चालेल. हां. शिव हा अवकाशव्यापी आहे. सर्वव्यापी असल्यामुळे त्याला लपायला जागा शिल्लक उरत नाही. आणि म्हणून त्याने निर्माण केलेल्या शक्ती मागे तो लपतो. शिव स्वतःच्याच आड लपतो. हे दोघे म्हणजे एकमेकांसमोरचे आरसे. शिव शक्तीला स्वतःमध्ये पाहतो आणि शक्ती शिवाला शक्तीमध्ये पाहते. शक्ती शिवाला शक्तीमध्ये पाहते. असा हा त्या दोघांचा अद्वैती खेळ रंगतो. दोघे एकच आहे, लपडा कोणामागे. म्हणून शक्तीच्या मागे लपतो. बरोबर आहे ताई? हो, अगदी छान आहे, छान आहे. मला तो लपंडावच खेळ समोर दिसायला लागला तुम्ही. तो लपंडाव खेळच खेळतायत ते एकमेकामागे. मुलं कशी एकमेकामागे हा लपतात, तेच ना. धन्यवाद. छान छान, खूप सुंदर आहे तथा. आता ह्या पूर्वीच्या ओव्या छान वाटायला लागल्या बघा. आणि हे सगळं शिवशक्तीचं पुढंही चालूच आहे. 23वी थोडीशी घेऊयात परत. बाकीच्या कोणी काही बोलल्या नाही आहेत. थोडक्यात घेते वाटलं असं, पण ते काही गोष्टी त्यातल्या 23व्यातले तर. काय म्हणताय? महत्वाचीच होती. हा, आता ती पुन्हा घेऊयात थोडीशी. हो, विशेषतः त्या खंदारकरांनी सांगितलेलं त्याच्यावरचं विवेचन खूप छान आहे. 23वी ओवी अशी होती. तैसा ज्ञानरूपात्मा ज्ञानेची आपली प्रमा करीतसे सोहम्मा ऐसा बंधू. तैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानेची आपली प्रमा करीतसे सोहम्मा ऐसा बंधू. तैसा म्हणजे त्याप्रमाणे. ज्ञानरूप आत्मा, हा ज्ञानरूप आत्मा कसा आहे? ज्ञानेची आपली प्रमा. ज्ञानामुळेच त्याची प्रमा. प्रमा म्हणजे मी त्या दिवशी सांगितलं होतं, प्रमा म्हणजे ज्ञानच आहे. पण हा आत्मा हा स्वतः ज्ञानरूप आहे. तोच प्रमा म्हणजे ज्ञानवृत्तीनंच जाणला जातो. ज्ञानाशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट जाणता येत नाही. आणि मग मी ब्रह्म आहे करीतसे सहा अहम्मा. तर सहा अहम म्हणजे तो मी ब्रह्म आहे अशी जी जाणीव तो वागवतो, किंवा असं जे ज्ञान होतं, हा सुद्धा ऐसा बंधू, हाच बंध आहे. त्या दिवशी कोणीतरी विचारलं होतं की हा ज्ञानाचा बंध असा कसा? तर आपल्या लक्षात येईल की मी ज्ञानी आहे, मीच तो आहे असं जे म्हटलं जाते, तर तोच बंध आहे. म्हणजे त्यामध्ये मी हा आलेला आहे. अनेकांनी त्याच्यावर सांगितलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारे की वास्तविक हा आत्मा कसा आहे? नित्य आहे, त्याला कुठलेही धर्म नाहीत. म्हणजे त्याला निधर्म ज्ञानरूप म्हटलेलं आहे. सच्चिदानंद रूप आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे. तो मी आहे अशा ज्ञानवृत्तीनं जर आपल्या स्वरूपाविषयीचा निश्चय करायला लागला तर ते निधर्मरूप ज्ञानरूप आत्म्याला सांगितलेल्या या उपाधींचं बंधन होईल. बाकीच्या सगळ्या उपाधी आहेत
ते त्याला बंधनरूप होतील. गुलाबराव महाराजांनी कौमुदी नावाची टीका लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की खरं तर या सगळ्या ओव्यांचा सारांश असा आहे की आत्मा हा मूळ ज्ञानस्वरूप आहे. आत्तापर्यंत जेवढ्या आपण 20-22 ओव्या वाचल्या, अभ्यासल्या, त्याच्यातून हेच सांगायचं की आत्मा हा ज्ञानरूप आहे. पण त्याचं ज्ञानस्वरूपत्व खरं तर कधी नाहीसं होत नाही. तुमचं आमचं होतं. आपल्याला एखाद्या आता व्यवहारातली, मी आपल्यापैकी नाही म्हणत, पण आपण समाजामध्ये पाहतो की हे अत्यंत दानशूर आहेत, यांनी आत्तापर्यंत असं केलेलं आहे, अशी खूप त्यांची हे केली जाते किंवा काही वेगळ्या प्रकारे त्यांचं वर्णन केलं जातं, जे त्यांच्याकडं गुण असेल तो. आणि पुन्हा काही दिवसांनी बघावं तर ते त्यांचं दानशूरपणा खरा नसतोच. त्यांनी कुठून तरी नको त्या ठिकाणून पैसे 2 नंबर 3 नंबर काय असतील ते, आणि मग लोकांच्या जेव्हा लक्षात येतं की हे सगळं खोटं आहे, म्हणजे त्यांचा तो खोटेपणा बाहेर पडतो. तसं ज्ञानाचं नाही आहे, आत्म्याबद्दलचं तसं नाही आहे. त्याचं ज्ञानस्वरूप हे कायम आहे, ते असं बदलू शकत नाही. अखंड ज्ञानस्वरूप आहे आणि अनादी मुक्त आहे तो. आणि ते स्वतःच विसरायचं, म्हणजे मी अनादी आहे, मी अनंत आहे. खूप त्या अशा काव्य पण आहेत ना, अनादी मी, अनंत मी. तर हे सगळं असताना सुद्धा हा जीव काय करतो, आपल्या देहामध्ये आल्यामुळं स्वतःचं स्वरूप विसरून जातो. आणि मी ब्रह्मरूप नाही किंवा मी ब्रह्म जाणतो वगैरे असं म्हणणं म्हणजे मी बद्ध होत असतो, मी त्याच्यामध्ये बंधनात पडत असतो. किंवा मी आता मुक्त झालो, जसं आता भारत स्वतंत्र झाला, भारत मुक्त झाला पारतंत्र्यातून, असं म्हणण्यासारखं आहे. मुळात आपण पहिले स्वतंत्रच होतो की नाही हो, दुसऱ्यांनी आपल्यावर लादलं ते पारतंत्र्य. पण मुळातली जी मुक्ती आहे ती आपल्याला डोक्यात पाहिजे ना, की आम्ही खरे मुक्त आहोत, आम्ही स्वतंत्रच आहोत. तसा हा आत्मासुद्धा खरा स्वतंत्रच आहे, मुक्त आहे. त्याच्यावर हे अज्ञानामुळं सगळं बंध लादले जातात किंवा वेगवेगळी विशेषणं लादली जातात. आणि आपण जेव्हा तोंडानं म्हणतो, म्हणजे मुखाने त्याचा उच्चार करणं, याला प्रमा म्हटलेलं आहे किंवा प्रमाणजन्य ज्ञान. परवा एका ताईंनी प्रमा शब्दावर विचारलं होतं आणि मी खूप सांगितलं होतं की प्रमा म्हणजे ज्ञान, आणि ते ज्याच्या साधनानं होतं, साह्यानं होतं, त्याला प्रमाण असं म्हणतात. ही तत्त्वज्ञानामध्ये ज्ञान करून घेण्याची एक पद्धत आहे. प्रमा म्हणजे ज्ञान, प्रमाण म्हणजे साधन, आणि प्रमेय म्हणजे जो समजून घेतोय तो किंवा तो विषय. प्रमेय म्हणजे जो विषय, जो आपल्याला समजून घ्यायचा आहे तो विषय. आता हल्ली नवीन नवीन टेक्निक निघत आहेत, मग ती आपल्याला समजून घ्यावी लागतात. तर समजा मोबाईलच म्हणले तर किती प्रकारचे झालेत हो मोबाईल. ॲपल वेगळा, अमके वेगळे. आता तुम्हाला जास्त नावं माहिती असतील, आपल्याला फक्त कंपन्यांची माहिती असतात. प्रत्येक कंपनीतलं दुसऱ्या कंपनीशी जुळत नाही बरं का, हे सगळं ॲप जे असतात ती, किंवा त्यातला व्यवहार करायला. म्हणजेच ते सगळं आपल्याला तो विषय, मोबाईल हा विषय समजून घ्यायचा आहे आपल्याला, तर त्याला म्हणायचं प्रमेय. तो आता हल्ली माझा नातू परवा म्हणला, तेवढा तो ॲडमिट होता हॉस्पिटलमध्ये, आणि माझं म्हणलं ना हे व्हिडिओ बंद पडला होता. आता काय होतं, एकटेच असलं की प्रश्नच पडतो. तर शेवटी मी म्हणलं की अरे हे माझं बंद पडलं आहे रे. आता तो जरी तिथे होता तरी तो म्हणला दाखव मला तुझा मोबाईल. आणि त्यानं सांगितलं की ते बघ, डाव्या बाजूला एक छोटंसं वर काहीतरी बटन आहे, जी काही खूण आहे, तिथे तू क्लिक कर. मला काही बटन दिसत नव्हतं किंवा काही दिसत नव्हतं. त्यानं 3दा मला तू दाखव तुझा मोबाईल असं दाखवला. तो म्हणला ते बघ तिकडं कोपऱ्यात आहे. आणि खरंच तेवढंच फक्त क्लिक केलं की झालं सुरू आपलं व्हिडिओ, जो 2 दिवस झाला नव्हता तो. मग मी म्हटलं अरे काय रे, बघ ना एवढे आम्ही अज्ञानी. तो म्हणतो मला म्हाताऱ्या लोकांसाठी, तुम्ही जे लोक हे नवीन सगळी टेक्नॉलॉजी शिकून घेत आहात, त्यांच्यासाठी मला एक छोटासा कोर्स घ्यायचा आहे, मी ऑनलाईन घेणार आहे. म्हणजे ज्याला ज्ञान आहे तो आपल्याला शिकवू शकतो आणि किती पटकन सांगू शकतो. तर ते जे ज्ञान मला झालं, तो म्हणला आता म्हणलं मी कधीच नाही विसरणार. हा जो काही प्रश्न आला,
हा पुन्हा मला प्रॉब्लेम येऊ शकणार नाही. कारण आता काय माझ्या हातनं आपण ते म्हणतो ना, अमुक पाहिजे का तमुक पाहिजे का, त्याला येच करतो. ते बंद पडलं होतं त्या दिवशी आणि त्या नादात ती दुसरीकडे कुठंतरी गडबड झाली होती. तर प्रमा, प्रमेय आणि प्रमा ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. प्रमा म्हणजे ज्ञान, प्रमेय म्हणजे तो विषय आणि प्रमाण म्हणजे साधन. या साधनाच्या साह्यानं आपण ते सगळं शिकत असतो. म्हणून आपली जी प्रमावृत्ती आहे ती ज्ञानानंच होणारी असते, पण तरीसुद्धा भ्रमसापेक्ष असते. कधी कधी आपला आत्माच हा प्रमा म्हणजे ज्ञान करून देत असतो असं वाटतं. आणि प्रमा ज्ञानाचं जतन करण्याकरता अनात्माकार विपरीत वृत्ती होते आणि मग सोहम सोत किंवा अहम ब्रह्म असं वैखरी वाणीनं बोललं जातं. म्हणून हा शाब्दिक बंध आहे. 4 वाणींचं मी परवा सांगितलेलं होतं की 4 वाणी हा मागील ह्याच्यामध्ये बंध आहेत. परावाणीत तेव्हा सांगितलेला 8वा परावाणीत ज्ञानाचा बंध आहे. पश्यंतीमध्ये मनाचा बंध आहे. सांगा मध्यमामध्ये बुद्धी आहे. अगदी बरोबर. हां, आणि वैखरीमध्ये प्रत्यक्ष शब्दाचा. अगदी बरोबर. तुम्ही तयार झालेत, म्हणजे आता हे सांगायची गरज नाही. पण या सगळ्यामध्ये नाही लिहून ठेवलं तरी पण ते डोक्यात आणलं पाहिजे ना त्यावेळेला. तर आपल्याला आनंदाचा अनुभव किंवा शोकाची निवृत्ती ही सगळी आपल्याला होत असते. आणि मग आपल्याला वाटतं आम्ही आता पंडित झालो, आम्ही विद्वान झालो, आम्ही कृतार्थ झालो, आम्हाला आता संतोष झाला. ह्या ज्या सगळ्या भावना किंवा हे जे सगळ्या वृत्ती आहेत ना, या शब्दबंधात आपल्याला अडकवत असतात की मी ब्रह्म आहे असा सारखा आपण उच्चार करतो. ज्याला जो ब्रह्ममय होतो किंवा ज्याला ब्रह्म जाणलं ज्यानं, त्याला हे काही सांगावंच लागत नाही. जसं आपण म्हणतो, मुलं म्हणतात मी 10वी पास झालो, ते सांगावं लागतं. कारण तिथं ती पुढची प्रवेश घेण्यासाठी डिग्री म्हणजे त्याचं सर्टिफिकेट लागतं, त्याचं सगळं काय रिझल्ट असेल तो दाखवावा लागतो. आता काल एक चांगला विद्वान बघा आपल्यापैकी इंजिनियर, काल ह्या ज्ञानेश्वरीचं सगळं खूप संयोजन वगैरे करतो, तो आला होता आणि त्यानं सांगितलं की ही आधार, तुमच्यापैकी माहिती असेल कदाचित, आता मी ते नाव विसरले पुन्हा, की आधार ही जी संकल्पना आहे आता आपण वापरतोय गेली कित्येक वर्ष, तर आधार कार्ड जे सगळ्यांना दिलं गेलं आणि त्यामुळं आपली एक वेगळी आयडेंटिटी तयार झाली की त्याच्याशी सगळं जोडलं जातं. म्हणून उगाच कुणालाही आधारचा नंबर सांगायचा नाही बरं का, त्याचे गैरवापर केले जात आहेत. पण आधारामुळं तुम्हाला कुठंही काहीही आता अडत नाही. एक आधार नंबर असेल किंवा आधार कार्ड असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी, तो जो इन्फोसिसचे कोण जे प्रमुख होते तर त्यांनी मोदींना हे मागितलेली होती, अपॉइंटमेंट मागितलेली होती. ते म्हणत होते तुम्ही फक्त माझ्यासाठी 1 तास द्या, मी तुम्हाला हे सगळं आधार प्रकरण सांगून देतो, त्याचे किती लाभ आहेत, किती फायदे आहेत. तर आता तुम्ही सांगा, पंतप्रधानांनी इतर सगळे व्याप सोडून एखाद्यासाठी अगदी एवढ्यासाठी देणं हे त्यांना सुरुवातीला संयुक्तिक वाटत नव्हतं, वेळ नव्हता. पण ते म्हणे आधी 1 तास तर द्या तुम्ही माझ्यासाठी. आणि मग त्यांनी त्या दिवशीच्या शेड्यूलमधून 1 तास त्यांना कुठला तरी दिला. तो दिल्यानंतर त्यांना ते सगळं समजावून सांगितलं. तर ते मला माहिती नाही त्यांनी काय समजावून सांगितलं. आणि ते प्रभावित झाले आणि ते म्हणले ठीक आहे, आजच्या सगळ्या मीटिंग मी रहित करतो आणि फक्त आपण आधारसाठी आजचा दिवस देऊ. आणि तेव्हापासून हा आधार कार्ड आपल्याकडे अंमलात आलं. त्यामुळं बघा, तहानेल्या जन्मलेल्या मुलाचं सुद्धा आधार कार्ड आहे. असं कधी आम्ही आमच्या आयुष्यात पाहिलं होतं का? हो, नाही. मग आता मी ब्रह्म झालो हा जो आहे उच्चार आहे, हा सुद्धा शब्दाचं बंधन आहे. मला आधार कार्ड आहे हे सांगणं सुद्धा एक प्रकारचा बंधच आहे. माझा नंबर अमुक अमुक आहे हे सुद्धा सांगणं म्हणजे एक बंधनच आहे. तर या सगळ्यामध्ये असं घडत असतं आणि या सर्वातून आपल्याला वृत्तीज्ञान काढून घेतल्यावर कोणताच बंध राहणार नाही. आता कुठलीच ज्ञानाची सुद्धा वृत्ती आहे बरं का. त्या दिवशी मी बोलले ते चित्तवृत्ती, योग हा चित्तवृत्ती निरोध अशी योगाची व्याख्या तुम्ही शिकलात.
म्हणजे मनामध्ये जुन्या सगळ्या प्रसंगाचे, आठवणींचे जे तरंग उठतात ते सगळं डोळ्यापुढं राहतं, निर्माण होतं, त्याला वृत्ती म्हणतात. आणि एका वेळेला आपल्या 10-10, 20-20 असंख्य वृत्ती डोळ्यापुढे म्हणजे आपल्या मनामध्ये निर्माण होतात. म्हणून त्या हळूहळू हळूहळू दूर करायच्या, तर आपलं मन शांत होतं, एकाग्र होतं. समाधीला म्हणजे पहिल्यांदा प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीला असं हळूहळू ते तयार होतं. ही ती योगातली प्रक्रिया आहे, चित्तवृत्तीची. पण ही ज्ञानातली, अध्यात्म ज्ञानामध्ये ज्ञानवृत्तीही राहायला नको, म्हणून ह्या 23व्या ह्याचं प्रयोजन सांगितलेलं आहे. 23वी अत्यंत महत्त्वाची अशी ओवी होती. आपण खंदारकरांच्या त्या 23व्या ह्याचं सांगितलेलं होतं. थोडंसं पुन्हा सांगितले होते हे मी, की हा शब्द ब्रह्मात हा मी ब्रह्म असा उद्गार आहे. आणि 24वी थोडक्यात घेऊया आता. पण पुन्हा गिरवाणवाणी सांगावी लागेल, ते जरा छान वाटतात अभंग. आणि हे आत्मा ज्ञानात्मकस्तद्वत् ज्ञानेनैवात्मनः प्रमां करोति सोहमस्मीति बोधोऽयमपि बंधकः. एवढंच सांगायचं की सहा अहम इति बोधः अपि बंधकः. तो मी आहे, ते परब्रह्म मी आहे, की तो आत्मा मी आहे, तो परमात्मा मी आहे, असं ज्ञान ही सुद्धा वृत्ती आहे आणि तो बंध आहे. अभंगात म्हणतात, तैसा जेव्हा जीव भ्रमाते सांडोन घेई ओळखोन आत्मरूप. तैसा जेव्हा जीव भ्रमाते सांडोन म्हणजे आपला भ्रम निघून गेला, घेई ओळखोन आत्मरूप, आपल्याला आत्मरूप समजतं, तेव्हा मुक्त झालो म्हणून संतोषे. तेव्हा तो मुक्त झाला म्हणून आनंद होतो. हा सुद्धा बंधच आहे ब्रह्मघोषे पडे बंधी. आणि मी आहे ब्रह्म असं म्हणून असा घोष करत, जय जयकार करत तो बंधनात पडतो. त्याच्यावर वी कुलकर्णींनी पण सांगितलेलं होतं की ज्ञानस्वरूप आत्मा आपलं ज्ञान ज्ञानानंच करून घेत असतो. असं जर मानलं तर सोहम म्हणजे मी आहे हे ज्ञानसुद्धा एक प्रकारचा बंधच. त्यांनी तेच सांगितलेलं आहे, फक्त ज्ञानानेच ज्ञान करून घ्यायचं, काट्याने काटा काढायचा. मला आत्ता उगाचच नको ती म्हण आठवली, पण अशी आपल्याकडं काही पद्धत आहे व्यवहारामध्ये. तसं ज्ञानानेच ज्ञान करून घ्यायचं. आणि मानसीताई म्हणतात की ज्ञानरूप आत्मचैतन्य स्वतःची ओळख करून देताना अहम ब्रह्मास्मी या महावाक्यानं करून देत जातं, ते स्फुरण व्यक्त करतं आणि तोच बंध आहे. आत्ता हे अहम ब्रह्मास्मी अशी ओळख करून देतो. आपण कुठल्याही कार्यक्रमाला जा, शिबिराला जा, कॉन्फरन्सला जा, एखाद्या आपण आता ज्ञानेश्वरीच्या याला गेलो होतो पारायणाला, आळंदीला सुद्धा 550 लोक जमले होते. आता कोणी कुणाला ओळखत नव्हतं. ऑनलाईन बघा, आता तुम्ही तर मला दिसत नाहीत, तुम्ही मला ओळखू शकता. तुम्ही वेळेस म्हणतात कापरे ताई आल्या, कापरे मॅडम आल्या, पण मला तुमचे चेहरे सगळ्यांचे कुठं माहिती आहेत, म्हणून ती ओळख करून घ्यावी लागते. मग तुम्ही प्रत्येकजण सांगता, मी रेखा तोरो, मी सुमिता गोखले, मी अमुक अमुक, जयश्री पुरुष, जे काय असतील ते, सुमनताई कुलकर्णी, असं जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा तुमचा चेहरा ते सगळं जुळेल. ही ओळख करून देण्याची पद्धत असते व्यवहारामध्ये. पण ते ज्ञानामध्ये, आत्मज्ञानामध्ये सुद्धा सांगावं लागतंय मी ब्रह्म आहे. म्हणजे हे एक प्रकारे आपण पुन्हा बंधनातच पडत असतो. अशा हा 23वा झाली ओवी. आता 24वी. जे ज्ञान स्वये बुडे म्हणून भारी नावडे. जे ज्ञान स्वये बुडे म्हणून भारी नावडे. ज्ञाने मोक्षू घडे ते निमालेची. त्या दिवशी सांगितलं होतं की ज्ञाने मोक्षू घडे ते निमालेची मोक्षू घडे असा अन्वय घ्यायचा असतो. कोणीतरी म्हणलं होतं अन्वय काय घ्यायचा, तर पुढचा मागचा शब्द नीट जोडायचा, कर्ता कर्म क्रियापद सारखं. आणि मग आपल्याला ते गद्यवाक्य झालं पद्याचं की श्लोक असतील, रामायण असो, महाभारत असो, कुठली स्तोत्र असो, की त्याचे अर्थ आपल्याला समजतात. मग आता जे ज्ञान स्वये बुडे म्हणून भारी नावडे. ज्ञाने मोक्षू घडे ते ज्ञान निमालेच. तर ते ज्ञान जेव्हा लीन होतं, निमालं म्हणजे काय, लीन होतं, त्याला काही
मग काही त्याला किंमत राहत नाही. ते ज्ञान नाहीसे होणं, त्याचं ओझं वाहणं किंवा त्याचं कौतुक करणं हे आम्हाला आवडत नाही. कारण हे ज्ञान लीन झाले तरच खरा मोक्ष मिळतो. आता त्याच्यासाठी आज जी ओवी घ्यायची होती ना, आजच्या नंतरची 26वी ओवी फार सुंदर आहे. मी त्या दिवशी कापराचं उदाहरण दिलं, तसंच ज्ञानदेवांनी आता पुढे एक वेगळं उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला असतील ओव्या तर वाचून या अगोदर, म्हणजे मग तुम्हाला कळेल ते. तर जो मंद अधिकारी आहे, ज्याला अजून अधिकार छान प्राप्त झालेला नाही, असा अहम ब्रह्मास्मी हे त्याला चिंतन सांगितलेलं आहे. आपण ज्याला बाल म्हणू, अज्ञानी, अगदी ज्याला अजून काहीच नाही. लहान मुलाला काय करतो आपण पहिल्यांदा, आम्ही लहान असताना आपल्या मुलांना काय शिकवल्या? उभ्या रेघा 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 रेघा, तिरक्या 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 तिरक्या, आडव्या 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 आडव्या, गोल 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 गोल. मग गोल अर्धा पुसला की अर्ध गोल, गोल अर्धा पुसला की अर्ध गोल, गोल. ते क बी काढण्यासाठी दोन्ही प्रकारचे मग इकडचे इकडचे अर्धे गोल पुसायला लावायचे. मग त्याला उभी रेष जोडायची की झाला क. आता ग वगैरेला जरा वेगळ्या प्रकारे वळणं लागतात. तर अशा प्रकारे एक शिकवण्याची पद्धत होती. सुरुवातीला असं शिकवतात. एकदम त्या मुलाला मोठेले शब्द दिले तुम्ही, मी अमुक अमुक आहे, तर त्याला काहीच म्हणता येणार नाही, लिहिता येणार नाही. तसा जो मंद अधिकारी आहे, सुरुवातीचा जो अधिकारी आहे, त्याच्यासाठी हे चिंतन आहे. काय आहे? अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी हे शिकवतो अगोदर गुरु, आणि मग त्याच्या अविद्येची निवृत्ती करावी लागते. म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती आहे, आपण 23व्या ओवीत पाहिलं. पण ती वृत्ती कुठपर्यंत आहे? पक्क ज्ञान होईपर्यंत, पक्का अनुभव येईपर्यंत. आणि एकदा मी ब्रह्म आहे असं चिंतन झालं की अविद्येची निवृत्ती होते. म्हणजे आता अविद्या म्हणजे काय? हे सगळं जग मला खरं वाटतं, हा संसार मला खरा वाटतो. आता कालच मी एक जणांकडे गेले होते, पुन्हा अशी उदाहरणं सांगितली की आपला वेळ जातो. ज्या हे काय म्हणायच्या, एका घरामध्ये असं आमचं हे आहे, काय घरोबा आहे, नातच आहे म्हणूया. आणि कोणीतरी आजारी झालं की माणूस बघा सगळं घर त्यांच्याशी एकरूप झालेलं असतं, सगळं घर. आणि मग ते इतके की सगळ्यांची खाणी पिणी तुटतात, सगळ्यांचं हे होतं, असं सगळं विचित्र होत जातं. म्हणून मग त्यावेळेला तत्वज्ञान हे आपल्याला उपयोग, किंवा घरकुणाच्या आता एवढ्यात तर सगळ्या म्हाताऱ्या लोकांचे मृत्यू होत आहेत, कोणाचे तरी काहीतरी होत आहे. मग त्या मृत्यूवर सुद्धा थोडासा काय म्हणू आपण, हे देण्यासाठी, त्यांची मनातली दुःख दूर करण्यासाठी म्हणू, किंवा थोडासा दिलासा देण्यासाठी आपण असं एक सांगतो की हो, या जगात कोण कायमचं टिकलेलं आहे. मग समर्थ असे म्हणतात, ज्ञानदेव असे म्हणतात, भगवद्गीता असे म्हणते. असं म्हणलं की हळूहळू त्या माणसाची मनाची तयारी होते, त्याची जी दुःखाची वृत्ती असेल ती निवृत्ती होते. तसं ह्या निवृत्तीद्वारा, ह्या ज्ञानवृत्तीद्वारा पहिली जी अविद्या आहे, अज्ञान आहे, ते माणसाचं नष्ट होतं. आणि मग हळूहळू त्यांनी जरी मी ब्रह्म आहे जरी चिंतन केलेलं असलं तरी हळूहळू तो त्याच्या पलीकडे जाऊन खरा मोक्ष त्याला प्राप्त होतो. तर खरा मोक्ष म्हणजे या संसाराला वगैरे काहीही कशात रमणार नाही आहे, हे खोटं आहे. किंवा मगाशी पाहिलं शिवशक्ती खरे वेगळे नाहीच आहेत, पण आपल्याला ते दोन वेगळे दिसतात. अर्धनारी नटेश्वरचं आपण जेव्हा रूप पाहतो तेव्हा एकीकडं स्त्रीचं दिसतं, एकीकडं पुरुषाचं दिसतं, असे दोन्ही आपल्याला दिसतात. पण जेव्हा ज्ञान होतं, आता झालं आपल्याला शिवशक्तीच्या एकरूपत्वाचं ज्ञान, की आपण त्यांना वेगळं भिन्न मानणार नाही आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्या दिवशी सांगितलं होतं की 4थ्या ओवीपासून 20व्या 22व्या ओवीपर्यंत हा जो सगळा अभिप्राय सांगितलेला आहे, किंवा जी सिद्धी आपल्याला पाहिजे, जी गोष्ट सिद्ध करायची आहे ती आपल्याला साध्य होणार आहे, म्हणजे ती प्राप्त होणार आहे. जोपर्यंत अज्ञानात आहोत तोपर्यंत हा भार वाटतो ज्ञानाचा सुद्धा.
किंवा ज्ञान मिळाल्यावर सुद्धा थोडीशी वृत्ती असते ज्ञानाची, तेव्हा तो भार वाटतो. आणि ते अज्ञान दूर झालं की आपल्याला मोक्ष निश्चित मिळतो. गीर्वाण हेच खूप सोपी होती. स्वयं मज्जति ज्ञानेन भारभूतम अतो प्रियम निवृत्तेनैव ज्ञानेन मोक्षमाप्नोति निश्चितम. आधी स्वतःच त्या ज्ञानामध्ये मनुष्य गढून गेलेला असतो. मज्जती म्हणजे बुडून गेलेला असतो. जसं पाण्यामध्ये माणूस खेळतो, आतपर्यंत जातो, किंवा मग काही जण बुडून जातात, तर त्याला मज्जती हा शब्द वापरलेला. पण आपल्यावर ओझं झालं ज्ञानाचं की मग काय होतं, ते ज्ञानाचं ओझं जेव्हा कमी होईल, बंध जेव्हा कमी होईल, तेव्हा त्याला निश्चितपणानं मोक्ष मिळतो. अशी ही 24वी ओवी होती. अभंगात म्हणतात, अहम ब्रह्मज्ञान स्वये होय लीन, अहम ब्रह्मज्ञान स्वये होय लीन, म्हणून ते गौण वाटे आम्हा. म्हणून ते गौण आहे. जेव्हा माणूस त्यातच लीन होतो तेव्हा अहम ब्रह्म सारखं तेच जर म्हणत बसला. आता आपल्याला काय सांगितलेलं असतं, एखादा जप करा. जप करताना कोणाला श्रीराम जय राम जय जय राम असेल, कोणी हरी हरी विठ्ठल विठ्ठल हरी जे करतील ते, रामकृष्ण हरी, जो जो ज्याचा जप असेल तो करतील. कोणी सूर्याचा जप करतात, अजून वेगवेगळे भगवंताचे, ओम नमो नारायणाय वासुदेवाय असेही करतात. तर म्हणून म्हणले, म्हणून ते गौण वाटे आम्हा, म्हणून ते गौण वाटे आम्हा, जेते सोहम तेही जाय मावळून, मोक्षाची ती खूण ब्रह्म भावी. एकदा ब्रह्म झाला की तीच खरी मोक्षाची खूण आहे. मग त्याला सांगावं लागत नाही की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. म्हणजे अज्ञानाचा नाश करून जे ज्ञान जन्माला येतं, ते ज्ञानसुद्धा तत्त्वज्ञानासहित या भवसागरात कठीण आणि जड असलेल्या दगडासारखं बुडून जातं. मज्जते जे आता शब्द वापरलेले आहेत. अज्ञानाचा नाश करून जन्माला आलेलं ज्ञान हे भवसागर पार करून जाण्यासाठी, तरुण जाण्यासाठी उपयोगी पडत नाही, असं ज्ञानदेव या ओवीतून आपल्याला सांगतात. आणि ते सूर्यप्रकाशा इतकं लख्ख आहे किंवा प्रगट करतायत. खरा कैवल्य मोक्ष जर हवा असेल तर हा ज्ञानाचा बंधसुद्धा आपल्याला पार करावा लागेल, पूर्णपणे विलीन व्हावं लागेल, तर आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. असंच म्हणाल काय हे बंध पण त्यांनी सांगितले म्हणून, आणि आता हे पुन्हा आपल्याला थोडं पुनरावृत्ती करायची वेळ आली म्हणून. तर अज्ञानाचा बंध नाश पावल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. आणि आकाशाच्या पलीकडं जसं अवकाश असतं, तसं ज्ञान हा अज्ञानाच्या पलीकडचा एक प्रकारचा बंधच आहे. आणि कैवल्याचं शुद्ध ज्ञान जेव्हा पसरलेलं असतं, तेव्हा आकाशाला पार केल्याशिवाय, जसं अवकाशात भरारी मारू शकत नाही, तसं ज्ञानाला पार केल्याशिवाय कैवल्य मोक्षाचं द्वार उघडत नाही, किंवा कैवल्य मोक्षाचा मार्ग दृष्टीपथास येत नाही. त्या विमानातनं आपण जेव्हा जात असतो तेव्हा बघा, सुरुवातीला आपल्याला घरं दिसतात, खेडी दिसतात, नद्या दिसतात. त्याच्या थोडं वर गेलो की मग ते सगळं लोप पावतं. मग सगळं एकदम विरळ होत जातं. जसे जसे अजून उंच जातो मग काहीच दिसेनासं होतं. तशी आपली ही ज्ञानाची हळूहळू अवस्था होईल की आधी अज्ञान आहे ते संपेल, मग मी ब्रह्म आहे हे संपेल, आणि मग सगळं शांत, फक्त एकमेव अद्वितीय असं ब्रह्म किंवा शांत असं आपलं मन असेल म्हणा, किंवा जे काही आपली अवस्था असेल ती अनुभवायला मिळेल. मोक्षाची अवस्था सगळ्यामध्ये परमात्मरूप, सगळीकडे तोच दिसणार आहे. काल आम्ही विश्वरूप दर्शन जेव्हा अनुभवत होतो, तुमचे आता किती झाले असतील, कुणाचे करत असतील पारायण, तर त्या विश्वरूपाच्या वेळेला किती सुंदर वर्णन केलेले हो भगवंतांनी. म्हणजे सगळ्या प्रकारची रूपं त्यांनी उभं केलेली आहेत. परस्पर विरोधी एखाद्याला जर काय म्हणायचं हे हवं असेल, ज्ञान हवं असेल विरुद्धार्थी शब्दांचं, तर तो 11वा अध्याय कुणीही वाचावा. उंच आहेत, बुटके आहेत, गोरे आहेत, सावळे आहेत, अमके आहेत, तमके आहेत. तर हे सगळं विश्वरूप दर्शन आत्ता जेव्हा दिसतंय त्याला अर्जुनाला, तेव्हा ते सगळं त्याचं अज्ञान आहे.
पण ज्या वेळेला शिशुपालाला जसं तो पकडायला जात होता तर प्रत्येक ठिकाणी त्याला तो गोपाळकृष्ण म्हणजे भगवंतच दिसत होता. तसं आपल्याला जेव्हा सगळ्यामध्ये भगवंतच दिसेल तेव्हा आपल्याला तो मोक्ष मिळेल. नाही तर आपल्याला मधूनच काहीतरी आठवतं, आपले पूर्वजन्मीचं आठवतं, पूर्वाश्रमीचं आठवतं, लहानपणीचं आठवतं. म्हणजे आपण काही खऱ्या ज्ञानात नसतो, कुठल्या तरी बंधातच असतो आणि आपलं तोंडाने म्हणत असतो मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. तर ते काही खरं ज्ञान नव्हे, तो काही खरा मोक्ष नव्हे. त्याच्या पलीकडे गेल्यावर मोक्ष मिळतो असं लक्षात ठेवा. म्हणून आता 25वी बघूया आपण. आता ओवी 25व्याला सुरुवात करून ठेवू. खरं आज मला 25वी घ्यायची होती आणि त्याला जोडून 26व्याचा दृष्टांत सांगायचा होता. पण थोडंसं त्या दिवशी लोकही कमी होते आणि आपली ही तांत्रिक अडचण आल्यामुळं मी असा विचार केला होता की काल वगैरे मला करता आलं असतं रेकॉर्डिंग, तर नाही करता आलं त्या कामामुळं. तर तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच ऐकवण्याची संधी मिळाली म्हणते, किंवा कोणाच्या मनात शंका असतील त्या दूर झाल्या असतील, तेव्हा दिलेली उदाहरणं वेगळी असतील, ती काय आता मला आठवणार नाही. म्हणून आत्ता जे जे सुचलं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ह्या 2 ओव्यांचा पुन्हा छान सगळ्यांनी घरी जाऊन चिंतन अभ्यास करा, विचार करा. आणि आता आपल्याला पुढच्या टप्प्यावर जायचं आहे. या 4ही वाणी, हे सगळे देह कसे बंधनकारक, ते बंधन कसं संपतं, अशा अर्थाची 25वी ओवी आहे. इथेच मी माझ्या वाणीला विराम देते. आता समजले असतील बहुतेक 23 आणि 24 ओव्या. आता कोणाला काही शंका नसावी, असेल तर विचारा. नाही समजत. आता सगळ्यांना छान समजलं. चल मग थांबूया आज आता इथेच. चालेल. हां, म्हणजे आता प्रार्थना म्हणूया. हो, नाही 25वी म्हणून घेते, फक्त म्हणून घेते. म्हणून आता जे आपल्याला ज्या मुद्द्यावर यायचं आहे पुन्हा तिथं ती म्हणली म्हणजे तुम्हाला जरा विचार करायला बरं पडेल. म्हणून पराधिका वाचा तो शृंगार चौ अंगाचा, हे फार छान वर्णन केले. म्हणून पराधिका वाचा तो शृंगारची अंगाचा, एवं अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी, एवं अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी. ज्या 4 वाणींचं मगाशी तुम्ही छान सांगितलं कुठला बंध कुठल्या वाणीला आहे. आता त्या वाणींचा शृंगार आहे असं म्हणतायत. शृंगार आहे, या अविद्येचा हा शृंगार आहे. काय कल्पना केलेली आहे ज्ञानदेवानी. खूप सुंदर आहे ती ओवी, पण पाहूया उद्याला. कुणाला म्हणायची आहे प्रार्थना? इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नमन्तदीयं वयक्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्.
आरती ज्ञानराज. ताई म्हणताय का? म्हणा म्हणू म्हणा म्हणा म्हणा. हो म्हणा. ना अजून कोणी म्हणताय का? ज्ञानराजा वेद ज्ञान इतनेनाची कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवी ते ज्ञानी भारती ज्ञान आर्या कनकाचे ताट करी ओव्या गोपी कानारी नारद तू सामगाय न करी भारती ज्ञान राजा भगत गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मन तेजला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर भगवान की जय पांडुरंग भगवान की जय निवृत्तीनाथ महाराज की जय श्री कृष्ण भगवान की जय. छान छान. ज्ञानेश्वर जय श्री कृष्ण. हो खरंय, तेच आहे रूप. बरोबर आहे. छान म्हणल्या. आले आता आल्या ना. हो तेच तिथूनही म्हणताय म्हणजे कौतुक आहे तुमचं. बर बर. चांगलं आहे ना. राहुरीहून तिथं पोहोचल्या. बर बर. हो हो छान. ऐकू येतंय सगळं तुम्हाला तिकडं. चांगलं आहे. छान ऐकू येते. बर. 31/1/2 अशी तारीख आहे ना याची. हो 31/1/2. हो ते राहिलंच पुन्हा. ज्ञानेश्वर आळंदीला कोण कोण येणार आहेत? आणि पण ते 2 तारखेला इलेक्शन आहे ना.